नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विरार अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरचा एक अपडेट बघणार आहोत। या कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यातील नवघर ते चिरनेर मार्गासाठी किती भूसंपादन होणार आहे, तसेच भूसंपादनाची सध्याची चालू स्थिती काय आहे, याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, मुंबई महानगर प्रदेशातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडू शकेल असा बहुचर्चित विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यातील नवघर ते चिरनेर या 80 किलोमीटरच्या मार्गासाठी 1062.7 हेक्टर इतक्या जमिनीची आवश्यकता भासणार आहे। परंतु जमीन मालकांना मिळणाऱ्या मोबदल्याच्या पार्श्वभूमीवर भूसंपादनासाठी शेतकऱ्याकडून मोठा विरोध होताना दिसून येत आहे। या ठिकाणी नुकसान भरपाई पोटी 5 पट नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकरी करत असून विरोधाची धार कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या महत्त्वाकांक्षी मार्गाच्या भूसंपादनासह सेवा वाहिन्यांच्या हस्तांतरणासाठी आता 2223 कोटी रुपये आगाऊ उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महाराष्ट्रात अनेक मोठमोठ्या प्रकल्पांची कामे हाती घेतली असून भूसंपादनाला गती देण्यासाठी रूरल इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन लिमिटेड सह हुडको कडून कर्ज घेण्यास राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला मान्यता दिली आहे। त्या माध्यमातून विरार अलिबाग कॉरिडॉरसाठी 2223 कोटी रुपये लागणार आहेत। विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर MMRDA कडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सोपवल्यामुळे आता महामंडळ समृद्धी महामार्गसह प्रस्तावित कोकण एक्सप्रेसवे सह JNPTला जोडता येणे सोपे झाले आहे। सध्या समृद्धी महामार्गाची JNPTला जोडणी नसल्यामुळे MSRDCला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुंबई वडोदरा महामार्गावर अवलंबून राहावे लागत आहे। या महामार्गाचे भूसंपादन प्रक्रिया वेगात असून त्याच्या समृद्धीच्या विकासावर परिणाम होणार असून विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर हा 2 टप्प्यात विकसित करण्यात येत आहे। यातील पहिला टप्पा हा विरार नजीकच्या नवघर ते उरण नजीकच्या बलावली आणि दुसऱ्या टप्प्यात बलावली ते अलिबाग असा विकसित करण्यात येणार असून समृद्धी आणि कोकण एक्सप्रेसवेला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे। एवढेच नाही तर मुंबई अहमदाबाद, मुंबई पुणे एक्सप्रेसवे, JNPT ते मुंबई गोवा पुणे यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग 4B या महामार्गांना तो जोडण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।